आता मी संगलटच्या घाटामध्ये आलेला आहे। तिथं साबीरबाई कौचाली सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणचे तरुण कार्यकर्ते यांना विचारतो की या रस्त्याचं जे काम चालू आहे हे कशा पद्धतीचं चालू आहे। सतत 6 दिवस या संगलेट कोरेगाव तालुका खेर ह्या संगलेट कोरेगाव घाटामध्ये सलग 6 दिवस काम चालू आहे। हा काम आम्ही सतत PWD कडे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आम्ही सातत्याने मागणी करून हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे आणि ह्या रस्त्याचं काम एक साधारणतः 3 किलोमीटरच्या रेंजवर होणार आहे। म्हणजे संगलेट कोरेगावपासून ते संगलेट बौद्धवाडीपर्यंत हा घाट सेक्शन आहे। संपूर्ण 5 किलोमीटर कोरेगाव ते संगलेट घाट सेक्शन आहे। असं आहे की रस्त्याची जी विड्थ होती ही अतिशय लहान कमी होती आणि साईडला हा डोंगरी भाग आहे। आपण सर्व बघू शकताय। आपण आता ह्या ठेकेदार यांच्या उभे राहून ज्या पद्धतीने काम चालतंय तिथं लक्ष टाकून की ह्याच्यापूर्वी पण शासनाचे फंड जेवढे यूज करण्यात आले, फंड लावण्यात आले, त्यावर प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीने निरीक्षण करून काम करण्यात नाही आलं। WD, BBM, कार्पेट आणि सिलकोट हा काम तर कॉन्ट्रॅक्टर करून जायचे, परंतु साईडला जे साईड मार्जिन व गटर जे पाहिजे, कारण डोंगरी भाग आहे, तो येणारं पाणी संपूर्ण रस्त्यावर येतो आणि त्यांनी तो रस्ता किती पण चांगला केला तरी तो खराब होतो। मग आज 6 दिवस मी साबीर कौचाली आमच्या गावाचे ग्रामस्थ आम्ही ह्या ठिकाणी उपस्थित राहून या रस्त्याला चांगलं कशा पद्धतीने करता येईल ह्याच्यासाठी 6 दिवस सतत आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत आणि प्रॉपर रस्त्याच्या बाजूची साईड मार्जिन नंतर गटर हे व्यवस्थित घेऊन आज आम्ही हा काम करत आहोत। कारण हा संगलेट कोरेगाव जो घाट आहे हा 5 किलोमीटरचा आहे। ह्याच्या पुढचे पोपलवणे, कातरण, फणसू, कोंडे, शेरवली, अनसपुरे, त्याच्यानंतर रुकी, टेटवली आणि हा रस्ता जो संपूर्ण उन्हावरे फरारे जे हॉट वॉटर स्प्रिंग्स आहेत, पन्हाळे काजीचे केव्ज आहेत, त्याच्यानंतर दाभोल, घोपावे, म्हणजे ह्या साईडला पर्यटक जेवढे जातात ते ह्याच मार्गावरून जातात। त्यांच्यासाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीत व्हावा ह्याच्यासाठी आम्ही ह्या ज्या ठिकाणी उभे आहोत। ह्या रस्त्याची अशी परिस्थिती आहे की लोक स्कूटरवर इथं जॉईंट झाली, हा रस्ता कनेक्ट केला कोरेगावला, तर संगलेटपर्यंत जाईपर्यंत त्यांची हालत अतिशय खराब होते आणि हा पूर्ण जंगल आहे, डोंगरी भाग आहे। तर मी पुन्हा एकदा सर्वांशी विनंती करेन की कोकणामध्ये अशा ठिकाणी जिथं काम होते आपण कोकणी तरुणांनी तिथं येऊन त्या जागेवरती तिथं पोहोचून चांगल्या पद्धतीने अडचणी न आणता, हरकत्या न टाकता चांगल्या पद्धतीने काम करून घेतले तर भविष्यात कोकणाचे चांगले रस्ते होऊ शकतात आणि पर्यटकासाठी चांगलं आहे, ग्रामस्थांसाठी चांगलं आहे, जेवढे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी चांगलं आहे। मुजीब आता मी जसं म्हटलं तुम्हाला की कोरेगावशी आपण संगलट आलो की पोपलोणे आहे, कातरण आहे, फणसू आहे, वाकवली आहे, टेटवली आहे, शेरवली आहे, त्याच्यानंतर उन्हावरे फरारे आहे, पंगार आहे, तिथून त्याच्या पुढं गेलो तर इनामदार पंगार आहे, तिथून पुढं गेलो तर दलवी पंगार आहे, त्याच्यानंतर हा संपूर्ण दाभोलपर्यंत जोडणारा हा पट्टा आहे। जेवढे पर्यटक कोल्हापूर, पुणे, मुंबईवरून ज्या वेळेला गुगल मॅपनी येतात भरण्याच्या आतमध्ये आले की त्यांना हाच रस्ता शॉर्टकट असा जीपेवर गुगलवरती हा दाखवतो। मग ज्या वेळेला जे लोक ह्या रस्त्यावर येतात मग ह्यांना थोडा नेटवर्कचा पण इश्यू होतो, मग लोक विचारत जातात आणि हा रस्ता अतिशय म्हणजे डोंगरी आहे आणि संपूर्ण झाडीने भरलेला होता। असं आहे की अगर खाडीपट्टा म्हटल्यानंतर मुमका, शिरशी, रजवेल, करजी, अमशेत, आणखी बैरोली, सौनस, पन्हाळजे पर्यंत जेवढे गाव आहेत ते जर का ह्या रोडनी दापोलीला गेले ते तब्बल ते 11 आणि ते 14 असे 20 किलोमीटरचा लोकाला शॉर्टकट आहे। आणि त्यातून असं आहे की खाडीपट्ट्याच्या लोकाला कोरेगावचा जो गावठण एरिया आहे त्या बाजूला दोन्ही साईडला रोडच्या बाजूला घरं आहेत आणि त्यांचे जे बाजूचे वॉल कंपाऊंड आहेत ते पण रोडला लागूनच आहे। पण आत्ता आपण नवीन मार्चच्या बजेटमध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन कालच आमचे गुहागर तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। भविष्यात आम्हाला कोरेगावपासून ते मुमका रस्ता जो आहे तो कनेक्ट करून भेटला तर जे मुमक्यावरून जे लोक येणारे, जड व्हेकल येणारे त्यांना शॉर्टकट होईल असे आम्ही प्रयत्न करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।